नमस्कार, मी प्रियांका नागणे आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण इथं महत्त्वपूर्ण माहिती डिस्कस करणार आहोत। आपल्या सर्वांनाच माहिती आहे की महाराष्ट्र शासनाकडून वेगवेगळी योजना सध्या राबविली जात आहेत। त्यामध्ये महत्त्वपूर्ण एक योजना आहे मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना। या योजनेअंतर्गत राज्यातील जे पात्र लाभार्थी असणार आहे त्यांना वर्षाला म्हणजे वार्षिक 3 गॅस सिलेंडर रिफिल मोफत पद्धतीने करून भेटणार आहे। आता आपण जे पाठीमागचा व्हिडिओ पाहिला होता त्यामध्ये पाहिले की पात्रता काय असणार आहे, त्याच्यानंतर इथे कागदपत्रे कोणते लागणार आहेत, अर्ज कसा करायचा हे सर्व माहिती पाहून घेतलेली आहे। पण आता यामध्ये काही लोकांना अडचणी आहेत की म्हणजे जर गॅस सिलेंडर आहे ते मेन पुरुषांच्या नावावर असेल तर काय करायचं। सध्या इथे पात्रता हे थोडक्यात आपण समजून घेणारच आहोत। त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवरती दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स असतात। त्यानंतर जे नवनवीन योजना असतात त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती असते, अर्ज कसा करायचा आहे, त्यानंतर GRची संपूर्ण माहिती असते, त्यानंतर गव्हर्नमेंट रिलेटेड जॉब्स असू द्या, प्रायव्हेट जॉब्स असू द्या, वर्क फ्रॉम होम जॉब्स असू द्या, हे सर्व अपडेट्स आपल्या चॅनलवर असतात। सो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। आता महत्त्वपूर्ण इथे क्वेश्चन्स कोणते कोणते होते की KYC कशी करायची आहे, त्यानंतर पुरुषांच्या नावावरती जर गॅस सिलेंडर असेल तर काय करावे लागेल, कागदपत्रे इथे कोणते करावे लागतील, आणि त्यानंतर अजून एक महत्त्वाचा प्रश्न होता की या योजनेसाठी शेवटची तारीख काय असणार आहे। आपण 1 बाय 1 सर्व माहिती इथे चेकआउट करून घेऊया। आता मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक 3 गॅस सिलेंडर मोफत मिळण्याबाबत हे GR असणार आहे। यामध्ये 30 जुलै 2024ला हे GR आला होता। प्रस्तावना आपण थोडक्यात बघून घेऊया की देशातील स्त्रियांना धूरमुक्त वातावरण जगता यावं व देशातील गरीब कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरवणे हे त्याचं मेन उद्दिष्ट आहे। म्हणजे सर्व महिलांना त्यांच्या आरोग्यमानात सुधारणा करून स्त्री सक्षमीकरण करणे या उद्देशाने केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सन 2016 मध्ये सुरू करण्यात आली। आता यामध्ये कोणते कोणते गॅससाठी तुम्ही लाभार्थी असणार आहे हे सर्व आपण GR मधून पाहून घेणार आहोत। या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेची घोषणा करण्यात आली होती। 2024-25 या वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करताना या योजनेची घोषणा करण्यात आली होती, ज्यामध्ये माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना वार्षिक 3 गॅस सिलेंडर रिफिल मोफतपणे उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने इथे विचारधारा केली होती। शासन निर्णय असा आहे की केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे 52.16 लक्ष लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना कुटुंबाला वार्षिक 3 गॅस सिलेंडर रिफिल करून भेटणार आहे, ते पण मोफतपणे तुम्हाला भेटणार आहे। आता पात्रता एकदा चेक करून घ्या। सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे। पात्रता लक्षात करून घ्यायचं आहे, इथे फक्त आणि फक्त महिलेच्या नावाने गॅस असेल तरच तुम्ही लाभार्थी असणार आहे। जर पुरुषाच्या नावाने असेल तर तुम्हाला ते ट्रान्सफर करून घ्यावं लागेल किंवा महिलाच्या नावाने ते गॅस सिलेंडर घ्यावं लागणार आहे। यामध्ये कोणतेही बदल नाही। सद्यस्थितीत राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेले सुमारे 52.16 लक्ष लाभार्थी सदर योजनेसाठी पात्र असतील। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटुंब सदर योजनेस पात्र असणार आहे। ज्यांना माझी लाडकी बहीण ज्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पात्र असलेले महिला आहेत ते सुद्धा इथे लाभार्थी असणार आहे। एका कुटुंबात रेशन कार्डनुसार केवळ एक लाभार्थी सदर योजनेस पात्र असणार आहे। एका कुटुंबात एका रेशन कार्डवरती फक्त एकच लाभार्थी असणार आहे। तुमची फॅमिली जर विभक्त असेल तर त्यावरती सपोज 2 रेशन कार्ड असेल तर तुम्हाला 6 इथे सिलेंडर भेटू शकणार आहात। पण एका कुटुंबात जर एकच रेशन कार्ड असेल तर त्याच्यावरती तुम्हाला फक्त एकच लाभार्थी असणार आहे पात्र। सदर लाभ केवळ 14.2 किलोग्राम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅसदारांनाच अनुदेय असेल हे सुद्धा सांगितलेलं आहे। योजनेची कार्यपद्धती लक्षात घ्या। प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अनुसरवायची कार्यपद्धती सांगितलेली आहे। प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचे नियमित वितरण हे तेल कंपन्यांमार्फत करण्यात येते। राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेअंतर्गत द्यायचे 3 मोफत सिलेंडरचे वितरण तेल कंपन्यांमार्फत करण्यात येईल। सद्यस्थितीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत वितरित होणाऱ्या गॅस सिलेंडरची बाजारभावाची संपूर्ण रक्कम ग्राहकांकडून घेतली जाते। नंतर केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत येणारी 300 सबसिडी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते हे सुद्धा सांगितलेलं आहे। त्याच धर्तीवर तेल कंपनीने राज्य शासनाकडून द्यायचे अंदाजे 530 प्रति सिलेंडर इतकी रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये जमा करावी। तेल कंपन्यांकडून राज्य शासनाच्या योजनेचा लाभ दिलेल्या लाभार्थ्यांची यादी कंपन्यांनी त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी हे सुद्धा सांगितलेलं आहे।
तसेच सदर योजनेत ग्राहकास एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडरसाठी सबसिडी देण्यात येणार नाही. तुम्हाला एका महिन्यात फक्त एकाच सिलेंडरसाठी सबसिडी दिले जाईल हे सुद्धा सांगितलेलं आहे. त्यानंतर इथे जो नवीन GR आला होता त्यामध्ये काही बदल सांगितले होते ते सुद्धा आपण एकदा चेक करूया की आता कोणते कोणते कंपनीतर्फे हे सुद्धा सांगितलं होतं की ते या GR मध्ये सांगितलं होतं की कोणत्या कंपनीतर्फे तुम्ही इथे एलिजिबल असणार आहे, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर तुम्हाला इथे भेटून जाणार आहे हे सुद्धा माहिती इथे सांगितलेली आहे. आपण एकदा चेक करून घेऊयात. 3 मोफत सिलेंडरचे वितरण तेल कंपन्यांमार्फत केले जाणार आहे. पण इथे सांगितलेलं आहे बघा, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड BPCL, हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड या केंद्र शासनाच्या तेल कंपन्यांमार्फत करण्यात येईल. हा एक प्रश्न होता. याचं उत्तर असं आहे की BPCL, HPCL, IOCL या केंद्र शासनाच्या तेल कंपन्यांमार्फत ही शासनमधून जे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत द्यायचे जे 3 मोफत सिलेंडर आहे इथून वितरण केले जाणार आहे. त्यानंतर इथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अनुसरवायची कार्यपद्धती, राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत द्यायचे 3 मोफत सिलेंडरचे वितरण तेल कंपन्यांमार्फत करण्यात येईल हे सुद्धा माहिती सांगितलेली आहे. आता तुम्हाला इथे महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय, EKYC करून घ्यावी लागणार आहे. प्रत्येक वेळेस तुम्हाला कोणतेही जे ऑनलाईन जे करायचं आहे तिथे EKYC आहे ते महत्त्वपूर्ण आहे. EKYC करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, जी गॅस सिलेंडरची जी कंपनी असणार आहे तिथे जाऊन तुम्ही डिरेक्टली सांगू शकणार आहेत की आम्हाला असे जे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आहे त्याचा लाभ घ्यायचा आहे तर EKYC करून द्या, तर ते नक्कीच करून देणार आहे. फक्त त्यासाठी तुम्हाला जे लागणारे डॉक्युमेंट्स आहे ते जमा करावे लागणार आहेत. ते जे म्हणजे गॅस बुक असणार आहे, तुमचं आधार कार्ड असणार आहे, व्हॅलिड मोबाईल नंबर असणार आहे, हे सर्व तुम्हाला इथे लागून जाणार आहे. मेन म्हणजे गॅसचं तुमचं कनेक्शनचं पुस्तक सुद्धा लागणार आहे. त्यानंतर इथे आधार कार्ड तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर जे आहे ते तुमचं रेशन कार्ड सुद्धा तुम्हाला इथे लागणार आहे. हे सर्व जर असेल तर तुम्हाला नक्कीच या योजनेअंतर्गत लाभ मिळू शकणार आहात. इथे योजनेची लास्ट डेट अजून काही सांगण्यात आली नाही, पण लवकरात लवकर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज भरायचा आहे आणि इथे डिरेक्टली तुमच्या बँक अकाउंटवरती त्याचे पैसे सुद्धा मिळणार आहे. प्लस तुम्हाला इथे पर मंथ 1 गॅस सिलेंडर सुद्धा मिळणार आहे आणि वर्षातून 3 गॅस सिलेंडर तुम्हाला मोफतपणे मिळून जाणार आहे. या रिलेटेड काही क्वेश्चन असेल, अडचण असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.